नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। गेल्या 2 ते 3 दिवसापूर्वी गणपती विसर्जनाचा कार्यक्रम संपूर्ण आपल्या भारत देशामध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला। संपूर्ण ठिकाणी हिंदू बांधवांनी तो जो कार्यक्रम होता मोठ्या उत्साहाने साजरा केला। परंतु काही ठिकाणी जातीवादी लोकांच्या मनातील त्यांची मानसिकता किंवा त्यांच्या मनात असणारा जातीवादीता जी आहे ती समोर यायला सुरुवात झाली। कारण एमपी मधील शाहजहापूर जे ठिकाण आहे त्या ठिकाणी असणाऱ्या तुकरण गावामध्ये काही जातीवादी किड्यांनी जे आहे त्या ठिकाणावरून गणपती विसर्जनाची रॅली घेऊन जात असताना स्वतःहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावरची दगडफेक करत त्या पुतळ्याची तोडफोड केली। तुम्ही हा व्हिडिओ देखील पाहू शकता। यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे की दगडफेक करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली। सदरील प्रकरणाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे। मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, या ठिकाणी जे आहे मागासवर्गीय लोक, बौद्ध लोक किंवा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मारणारा जो प्रवर्ग आहे त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार केला जातो। तुम्हाला सांगू इच्छितो, ज्या ठिकाणी ही दगडफेक झाली त्या ठिकाणी असणाऱ्या प्रशासनाकडून असं सांगितलं जातं की आम्ही सर्वांना समान मानतो। म्हणजे त्या ठिकाणी बीजेपीची सत्ता आहे आणि ते सांगत असतात की आम्ही मागासवर्गीय असेल किंवा इतर जातीचे लोक असतील, आमच्यासाठी सर्व समान आहे आणि सर्वांना आम्ही समान न्याय देतो। परंतु मित्रांनो, ज्या ठिकाणी हे प्रकरण घडले त्या ठिकाणी सध्या जे आहे त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांकडून बोललं जाते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची जी तोडफोड करण्यात आली त्याकडे एकदा सर्वांनी येऊन पाहावं। परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या पोलीस प्रशासनाने अजून देखील त्या ठिकाणी जाऊन बघितलं नाही किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या राजकीय नेत्यांनी देखील त्या ठिकाणाची भेट घेतलेली नाहीये। त्या ठिकाणी ज्या ठिकाणी दगडफेक झाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती तशीच बेवारसपणे त्यांनी सोडून दिली आहे। त्यामुळे या घटनेचा सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात निषेध नोंदविला जात आहे। मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या ठिकाणी नेहमीच अशा घटना घडताना आपल्याला दिसत असतं। गेल्या काही वर्षांपूर्वी त्या ठिकाणी एका जिल्ह्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव करायचं होतं, तर त्यावरनं देखील त्या ठिकाणी दगडफेक करण्यात आली होती। यावरनं आपल्याला समजून येतं की त्या ठिकाणी जातीवाद किती मोठ्या प्रमाणात किंवा किती चरमसीमेवरती गेलेला आहे। तुम्हाला सांगू इच्छितो, ज्या ठिकाणी दगडफेक झाली त्या ठिकाणी कुठलाही पोलीस देखील गेलेला नाहीये, तर पोलीस देखील सत्तेचे गुलाम आहेत किंवा जातीवादाच्या सोबत आहेत असं आता दिसून येत आहे। त्यामुळे त्या ठिकाणी भयभीतीचं वातावरण झालेलं आहे। तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।